महत्वाची मोठी बातमी मुंबईमधून। मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत। मुंबई आणि उपनगरात पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळालाय। काही भागात ढगांचा गडगडाट आणि वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय। मुंबईच्या दादर, कुर्ला, मालाड इथं या सरी बरसल्यात। उपनगरातील कल्याण, डोंबिवली, ठाणे, कळव्यातही पाऊस बरसल्याचं सध्या पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, अखेर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईकरांकडून पावसाची वाट पाहिली जात होती। आज पावसाच्या सरी कोसळल्या, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर पावसाची वाट मागील अनेक दिवसांपासून मुंबईकर हे बघत होते आणि अशामध्येच आज सकाळपासूनच पहाटेपासूनच मुंबईच्या अनेक ठिकाणी मुंबई आणि मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस जो आहे तो पडताना दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी महिन्याचा शेवटचा दिवस ह्या पावसाच्या यांनी सुरुवात झालेला आहे आणि अशामध्येच आज रविवारचा दिवस आहे। अनेक मुंबईकर जे आहेत वेगवेगळे नियोजन जे आहेत उन्हाच्या उकाड्यापासून करण्यासाठी करत होते आणि अशामध्येच पावसाची सुरुवात आज झालेली आहे। मुंबईमध्ये पाहायला गेलं तर मग अंधेरी असेल, बँड्रा असेल, कुर्ला असेल, ठाणे दिशेला असेल, अशा अनेक ठिकाणी जो आहे सकाळपासून पहाटेपासून पाऊस पडताना दिसून येत आहे। रिमझिम पावसाची ही दिसून येत आहे आणि अशामध्येच कुठेतरी हवामानामध्ये देखील मोठा बदल जो आहे तो आजच्या दिवसात दिसून येईल। कुठेतरी आज गारवा जो आहे तो मुंबईमध्ये जाणवू शकतो आणि इतकंच नव्हे तर 30 ते 35 किलोमीटर प्रति वेगाने वारे जे आहेत ते देखील सध्या मुंबईमध्ये धावताना दिसून येत आहेत। सकाळ जी आहे आज मुंबईमध्ये एक अनोखी पाहायला मिळालेली आहे, कारण की अर्थातच पावसाने सुरुवात झाली। अंकिता, निश्चित तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।